राणेसाहेब, गेले काही दिवस ज्या बोलेरो गाड्या खरेदी केल्या गेल्या ठाण्यातून त्याचा विषय सिंधुदुर्गात चांगलाच तापलाय आणि याच्यावरती आपल्यावर आरोप होत आहेत की आपण या सगळ्या याच्या मागे आहात। सर कायदेशीर रित्या जिल्हा बँकेचं लोन घेऊन या गाड्या घेतलेल्या आहेत आणि निलेश राणेचं नाव जाहीर होण्यापूर्वी गाड्या आलेल्या आहेत। त्याचा डॉक्टर निलेश राणेचा आणि काही संबंध नाही गाड्याचा। आणि असं असताना पोलिसांनी केस नोंद केली आचारसंहिता सुरू झाल्यानंतर। त्या अगोदर त्याच गाड्यांना प्रचारासाठी रितसर परवानगी पोलिसांनी दिली होती, कलेक्टर ऑफिसने दिलेली होती। असं असताना की त्या गाड्या चुकीच्या आणल्या, नियमबाह्य रीतीने घेतल्यात अशा प्रकारे आरोप झालाय। आणि त्यामध्ये नाव टाकलं की बाबा या निलेश राणेच्या प्रचाराला आता खाजगीरित्या गाडी घेऊन कोणी प्रचार करू शकतो, असं काय नाही की खाजगी गाडीने प्रचार करू नये, त्याचा याचा काही संबंध नाही। इन्कम टॅक्सला आम्ही दाखवलंय की आम्ही लोन केलेलं आहे, पैसे रितसर भरलेले आहे, चुकीचं चोरीचं काही नाहीये। असं असताना मुद्दामून कोणातर सांगण्यामुळे म्हणा किंवा कोणाची सुपारी बजावण्यासाठी पोलिसांनी हे षडयंत्र रचलेलं आहे। राणेसाहेब, हे जे षडयंत्र तुम्ही म्हणताय याच्यामागे पोलिसांनी सुपारी घेतली म्हणताय, याच्यामागे कोण असावं? तुमचे पक्षातले विरोधक, राष्ट्रवादीमध्ये जे काही लोक तुमच्या विरोधात काम करतात ते, की विरोधक आहेत त्या सगळ्या प्रकरणात? मला याबद्दल मी चौकशी करीन, पण मला वाटतं नाहीतरी पोलिसांना हे करायची काही गरज नाही। जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, जिल्ह्यात जे नियमबाह्यरित्या चाललेले आहेत। निवडणूक झाली का लाईनीत सगळे प्रकार मी काढणार। कायदा आणि सुव्यवस्था कसा प्रामाणिकपणे सांभाळला जातो ते मी त्या वेळेला निवडणूक संपली का पाहणार। धन्यवाद राणेसाहेब, जी दिल्याबद्दल। एकूण निवडणुकीच्या तोंडावर बोलेरो गाड्यांचं प्रकरण जे समोर आलंय त्याच्यामुळे कोणाचं तरी षडयंत्र आहे आणि पोलीस कोणाची सुपारी घेऊन काम करतायत असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केलाय आणि आगामी काळामध्ये याचा छडा लावण्याचा त्यांनी मानसही व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।